ग्रामपंचायत वडकी माध्यमातून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी विसावा साठी ग्रामपंचायत वडकीचे कार्यकारिणी यांनी केलेलं कार्य आणि त्याचं आजचं श्रेय सर्व ग्रामपंचायतीला जातं। त्यांनी हा जो विसावा गावाने बनवला त्याच्यामध्ये ग्रामपंचायती माध्यमातून येथे संपूर्ण दर्शन बारी, त्याच्यानंतर मेघरमरीला CCTV कॅमेरे असतात, पूर्ण गावासाठी ग्रामपंचायत कॅमेरे बसवलेले आहे। त्याच्यानंतर इथं सर्व सुशोभीकरण ग्रामपंचायत माध्यमातून केलेलं आहे। इथलं मुरुम असेल किंवा बाकीचे स्टेज असेल, ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे, आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आलं आहे, इथं ॲम्ब्युलन्स असतात, क्रेन असतात। त्यामुळे ज्या बी वारकऱ्यांसाठी ज्या सुविधा देण्याचा प्रयत्न जे असतो तो ग्रामपंचायत माध्यमातून करण्यात आलेला आहे। हो, पूर्ण तयारी झाली। आमची ग्रामस्थ वडकीकर ग्रामस्थ त्याच्यासाठी सज्ज आहे पालिकेचं स्वागताचं। सजावटीचं काम चालू आहे, सजावटीचं काम कुठपर्यंत आले? सजावटीचं काम रात्री 12-1 वाजेपर्यंत पूर्ण होऊन जाईल आणि पूर्ण डेकोरेशनचं काम ते एकदम मागच्या वर्षी पण केलं होतं त्यांनी, सुंदर पद्धतीने करतात, होऊन जाईल ते। इथं विसावा असतो, याचं काही महत्व आहे का या ठिकाणाचं? तसं मला माहिती नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे मी 4 वर्षापासून इथं विसाव्याचं काम करत आहे। तर माऊली ज्यावेळेस इथं त्यांची दिंडी येते, पालखी येते, तिथं आल्यानंतर तेच पावित्र्य हे अद्गुणित आहे, त्याच्यामुळे दुसरं काही महत्वाची गरज नाही।